Hello friends, in this video I am going to teach you to finding how many sets and number of elements in set. Okay, that is the first set is a subset. That is a subset. Now that A is a name of set and the set is a equal to A E I O U. A E I O U, that is the set here, and A is the name of set. A is the name of set and that is the set here. Okay, that okay. Now आता बघा, आता हा सेट आहे, पण आता या सेटचे सबसेट किती बनणार याचं काढायचंय. तर ते करण्यासाठी एक फॉर्म्युला आहे, तो कोणता बघा. आता 2n बरोबर आहे. आता बघा, सबसेट आपण इंडिव्हिज्युअल फाइंड करतो, बरोबर आहे. आपण सबसेट इंडिव्हिज्युअल आपण फाइंड करतो, तर त्यासाठी एक फॉर्म्युला आहे. म्हणजे हा सबसेट किती बनणार, आपला सेट आहे, आपलं काय हा सेट आहे, पण याचे सबसेट किती बनणार त्या करण्यासाठी आपल्याला एक फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला कोणता बघा, 2n. n म्हणजे काय, आता या सेट मध्ये किती मेंबर आहे, किती एलिमेंट आहे, म्हणजे या सेट मध्ये किती मेंबर्स आहे, किती एलिमेंट्स आहे, बरोबर आहे. किती आहे बघा, 1 2 3 4 5. देयर आर 5 एलिमेंट्स इन सेट ए. म्हणजे सेट ए चे 5 एलिमेंट आहे. म्हणजे सेट ए चे काय किती एलिमेंट आहे, 5 एलिमेंट आहे. मीन्स दॅट 2^5 मीन्स दॅट 32. म्हणजे 32 याचे बनणार सबसेट, काढले तर बरोबर. दुसरं आहे बघा, आता प्रॉपर सबसेट. that is b equal to 1 2 3 4. आता बघा, जे आता प्रॉपर सबसेट किती असणार. आता यायचं बघा, तुम्ही याला इंडिव्हिज्युअल लिहू शकत नाही, तुम्ही याला इंडिव्हिज्युअल लिहू शकत नाही. तुम्ही याला एका सेट मध्ये लिहू शकाल, एका सेट मध्ये तुम्ही याला लिहू शकाल, पण तुम्ही याला इंडिव्हिज्युअल लिहू शकत नाही या सेटला. मग त्या सेट मध्ये किती असतात एलिमेंट, आपला टॉपिक काय म्हणतोय, नंबर ऑफ एलिमेंट इन अ सेट. म्हणजे एका सेट मध्ये नंबर ऑफ एलिमेंट किती असणार. आता आपण फाइंड केलं काय, टू फाइंड हाऊ मेनी सेट. तुम्ही जे सबसेट काढले, पण तो सेट बनला या ठिकाणी, तुमचं नाव दिलंय. फॉर एक्झाम्पल दॅट द बी इक्वल टू ए. आता या सेट बी चे एलिमेंट आहे, या सेट ए मध्ये आहे. जे सेट बी चे ऑल एलिमेंट म्हणजे काय, सेट बी चे ऑल एलिमेंट या सेट ए मध्ये आहे. पण तुम्ही प्रॉपर सबसेट मध्ये याला असं लिहू शकत नाही इंडिव्हिज्युअल, तुमच्याला एका सेट मध्ये होणार, बरोबर आहे. तर बघा त्याचे किती बनणार, म्हणजे त्याचे एलिमेंट किती असणार ते आपल्याला फाइंड करायचंय. म्हणजे त्या सेट मध्ये एलिमेंट किती असणार ते आपल्याला फाइंड आउट करायचंय. तर बघा त्यांचा फॉर्म्युला बघा, मग 2n - 1 मीन्स दॅट बघा, आता तर नंबर ऑफ बी काय बनणार, नंबर ऑफ बी बनणार. तो काय असेल या ठिकाणी बघा, 2n - 1. नंबर ऑफ बी इक्वल टू
टू रेस टू एन किती आहे एन किती इथं 1 2 3 4 4 एन आहे मीन्स दॅट 2 रेस टू 4 minus 1 means that n is the number of element in a given set. आता सेट बी मध्ये किती एलिमेंट आहे 4 एलिमेंट आहे बरोबर तर बघा 2:4 minus 1 means that 16 minus 1 means that number of b equal to 15. Next power set. आता बघा पॉवर सेट मध्ये आपण काय करतो तीच प्रोसेस जी प्रोसेस प्रॉपर सबसेट मध्ये तीच प्रोसेस आपण तीच प्रोसेस आपण पॉवर सेट मध्ये करतो जी प्रोसेस प्रॉपर सबसेट मध्ये तीच प्रोसेस आपण काय करतो पॉवर सेटला अप्लाय करतो इंडिव्हिज्युअल नाही एका सेट मध्ये असते प्रेझेंट पण बघा त्या ठिकाणी आता हा बघा सेट सी इक्वल टू 1 2 असं करा 2 4 6 8 10 बरोबर आहे तर बघा त्या ठिकाणी आता इथे आपल्याला नंबर ऑफ एलिमेंट फाइंड करायचे तो बनणार एका सेट मध्ये त्याचा फॉर्म्युला आहे बघा नंबर ऑफ सी इक्वल टू 2 रेस टू एन तर नंबर ऑफ सी हा किती असेल एन किती आहे 5 मीन्स दॅट 2 रेस टू 5 मीन्स दॅट नंबर ऑफ सी इक्वल टू 32 बरोबर बट सबसेट आणि पॉवर सेट नॉट इक्वल आपण सबसेट कसं लिहितो इंडिव्हिज्युअल आपण त्याला इंडिव्हिज्युअल लिहत नाही त्याला आपण एका सेट मध्ये लिहितो फॉर एक्झाम्पल दॅट बघा लिहून झालं का ओके नाव for example a power set example of power set बघा C equal to असे घेऊ आता D equal to 1 2 3 बघा आता D equal to बघा आता सेट बनतो या ठिकाणी पहिला 5 दुसरा काय असणार 1 तिसरा 2 चौथा 3 तिथे आपल्याला सबसेट काढायचे पण ते येतील एका सेट मध्ये तर बघा त्यानंतर मग 1 2 त्यानंतर 1 3 त्यानंतर 2 3 त्यानंतर मग बघा आता हा पूर्ण सेट येईल तो 1 2 3 सेट कम्प्लीटेड आता सेट डी मध्ये किती आले नंबर ऑफ एलिमेंट्स बघा 1 2 3 4 5 6 7 8 means that number of D equal to 2 raised to n means that 2 raised to 3 is that 8 means that number of D equal to 8 here असं आपण फाइंड करतो पॉवर सेट एका सेट मध्ये आपण त्याला लिहितो इंडिव्हिज्युअल आपण त्याला लिहत नाही ओके थँक्यू